प्रश्न: नवीन लग्न झालेल्या बाईची ती जागा लवकर का सुचते? उत्तर: कारण लग्नानंतर सुरुवातीला शरीराला नवीन परिस्थितीची सवय नसते, त्यामुळे काही वेळा त्या भागाला सूज येऊ शकते. विश्रांती आणि काळजी घेतल्यास ही समस्या हळूहळू कमी होते. प्रश्न: अधिक घर्षण वाढविण्यासाठी काय करावे? उत्तर: घर्षण वाढवण्यासाठी पृष्ठभागावर पकड वाढवणारे उपाय करावे लागतात, जसे की वजनाचा दबाव वाढवणे किंवा संपर्काचा कोन बदलणे. त्यामुळे घर्षण अधिक वाढते. प्रश्न: कधी लवकर पाणी निघतो? उत्तर: जेव्हा एखादे काम खूप घाईघाईने किंवा जास्त दाबाने केले जाते, तेव्हा द्रव पदार्थ लवकर बाहेर येऊ शकतो. त्यामुळे काम शांतपणे आणि नियंत्रणात करणे चांगले असते. प्रश्न: पहिल्यांदा करताना जमत नसेल तर काय करावे? उत्तर: पहिल्यांदा कोणतेही काम करताना अडचण येणे स्वाभाविक असते. थोडा सराव, संयम आणि योग्य पद्धत वापरल्यास ते काम हळूहळू व्यवस्थित जमत जाते. प्रश्न: कोणत्या बाईचे आंबे कडक व मुलायम असतात? उत्तर: हा प्रश्न रूपकात्मक आहे. काही फळे किंवा वस्तू सुरुवातीला कडक असतात पण वेळेनुसार मऊ होतात, त्यामुळे त्यांचा वापर करताना योग्य वेळ महत्त्वाची असते. प्रश्न: किती वेळा काम केल्याने बायका दुसऱ्या सोबत करत नाहीत? उत्तर: नात्यात विश्वास, समजूतदारपणा आणि समाधान महत्त्वाचे असते. जेव्हा नात्यात दोघांनाही समाधान आणि आदर मिळतो तेव्हा बाहेरची गरज भासत नाही. प्रश्न: कंबर पकडून वर उचलल्याने काय होते? उत्तर: कंबर पकडून उचलल्याने शरीराचा तोल बदलतो आणि वजन एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे जातो. त्यामुळे हालचाल किंवा मदत करणे सोपे होते. एकसाथ दोन बाजूंनी करताना बाई का ओरडते? उत्तर: जेव्हा शरीरावर एकाच वेळी दोन बाजूंनी दाब किंवा ताण येतो तेव्हा अस्वस्थता किंवा वेदना होऊ शकतात. त्यामुळे व्यक्ती प्रतिक्रिया म्हणून आवाज काढू शकते. प्रश्न: नवीन पोरांना वहिनींचा पाणी प्यायला का आवडतो? उत्तर: हा प्रश्नही रूपकात्मक आहे. घरात नवीन नातेसंबंध तयार झाल्यावर लोकांना एकमेकांशी जवळीक आणि आपुलकी वाटते, म्हणून अशा गोष्टी सांगितल्या जातात. प्रश्न: कोणत्या कावळ्या लवकर पाय फाकवत असतात? उत्तर: काही पक्षी किंवा प्राणी उडताना किंवा बसताना तोल सांभाळण्यासाठी पाय पसरतात. त्यामुळे त्यांना संतुलन ठेवणे सोपे जाते. प्रश्न: कोणत्या कावळ्या लवकर तोंडात घेतात? उत्तर: हा प्रश्नही रूपकात्मक आहे. काही लोक एखादी गोष्ट किंवा संधी पटकन स्वीकारतात, त्यामुळे असे म्हणतात की ते गोष्टी पटकन घेतात. प्रश्न: किती वेळा काम केल्याने बायका दुसऱ्या सोबत करत नाहीत? उत्तर: नात्यात समाधान, विश्वास आणि आदर असणे खूप महत्त्वाचे असते. जेव्हा नातं मजबूत आणि समजूतदार असते तेव्हा दोघेही एकमेकांशी प्रामाणिक राहतात.